देवबागला मरणाचं ट्रॅफिक आहे, सारखं गाडी चालवायला पण भेटत नाहीये. आमची मैत्रीण इकडे बसली आहे आणि आमचं मित्र खय हरवलो काय माहिती. ते गेले काय. मग आम्ही जाणारच होतो आता. मी येईल ना तुझ्यासोबत. गुड मॉर्निंग मंडळी. आता आम्ही बाहेर पडलोय फिरायला आणि आता आलोय आम्ही तारकर्लीला. 2 दिवस मी स्टार्टिंगला ब्लॉग करायलाच विसरून जाते, नंतर लक्षात येतं आमचं शूटिंग बाकी आहे करून. असो, तुम्ही बघू शकता अजून तरी ऊन काय असं निघालं नाहीये, म्हणजे गरमी व्हायला चांगलं वाटतंय जरा. आता आमचा पहिलं टार्गेट आहे देवबाग बीच आणि संगम. आम्ही आता संगमार चाललो आणि आमच्या वांगडा जो इलो हा त्याका जरा तारकर्ली बघूचं होता. म्हटलं आमच्या तारकर्लीर असा थोडाफार, पण सगळ्यांका तारकर्लीच फक्त माहिती आहे म्हणून त्याका स्पेसिफिक दाखव गेले. तारकर्ली बघू, तारकर्ली दाखव. लोकांका फक्त तारकर्लीच माहिती आहे, पण बाजूक देवबाग हा, देवबागवर संगम हा, संगम मस्त हा, बघण्यासारखो हा. त्याच्यानंतर मालवणमध्ये तुम्ही दांडी बीच, सिंधुदुर्ग किल्ला, आता आपल्या महाराजांचा स्टॅच्यू तिथे बनवलाय तो पण बघू शकतात. रॉक गार्डन आहे, त्याच्यानंतर अजून गणपती आहे, सोन्याचं गणपतीचं मंदिर आहे बघण्यासारखं. खूप काही वॉटर स्पोर्ट्स आहेत, स्कुबा डायव्हिंग आहे. आणि स्कुबा डायव्हिंग बद्दल जरा मला सांगायचं आहे. हां, तर मंडळी मला जरा स्कुबा डायव्हिंग बद्दल बोलायचं आहे. स्कुबा डायव्हिंगचा विषय हा आहे की जर तुम्हाला कोणी इथे मालवणला येऊन जर 300-400 रुपयाचं पॅकेज देत असेल तर प्लीज घेऊ नका तुम्ही ते. कारण ना काल आम्ही नोटीस केलं की जे 300-400 रुपयाचे जे पॅकेजने आले होते त्या लोकांना लिटरली आहे ना खाली डुबून काढत होते बाहेर. आणि आम्ही थोडं जरा चांगलं पॅकेज घेतलेलं, त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी ना जवळपास 5 ते 10 मिनटं तर चांगलं फिरवलं आणि व्यवस्थित फिरवलं. त्याच्यामुळे जर इथे येत आहे तर एन्जॉयमेंट करायला आणखी 500 रुपये घालून एक्स्ट्रा एन्जॉयमेंट करा. पण ते फक्त डुबकळून काढतात तसं त्या ह्याला जाऊ नका, म्हणजे असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन. हां, आणि वॉटर स्पोर्ट्ससुद्धा तुम्ही थोडं प्रॉपर घ्या. तिकडे पण तुम्हाला असं लाईक 300 रुपयाला घेतो, 400 रुपयाला घेतो असे पण देतात पॅकेजेस, 700 रुपयाला देतो. नका घेऊ ते सगळे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला काही एन्जॉयमेंटच नाही आहे. असं पाण्यातनं एखादा कपडा नाही डुबून काढतात तसं ते आपल्याला डुबून काढतात. बेटर तुम्ही थोडा पॅरासिलिंगला पण 1 मिनिटाचा स्पेसिफिक टाइम मागून घ्या, तर तुम्ही कुठेतरी पॅरासिलिंग पण एन्जॉय करू शकता. बस येताय या, खूप एन्जॉय करा, मजा करा. तर मंडळी बघा, होय अजून पाणी तरी काय भरला नाही, बरा दिसता सगळा हा. माझं भाऊ तर पुरो मालवणीच झालो हा, आणि आम्ही दोघं निगरू झालो. काल पुरो दिवस फिरान. आता आम्ही तारकर्ली बीच आणि आपला देवबाग बीच, संगम हे सगळं फिरणार फटाफट. आणि आम्हाला जायचंय खवण्यामध्ये. आता खवण्यामध्ये माझा मित्र राहतो, त्याचं नाव राजा मोंडकर, म्हणजे मी त्याला बटर म्हणते लहानपणापासून नाही बट कॉलेज टाईमपासून. तर खूप चांगला मित्र आहे आणि त्याचं कायाकिंगचं हे पण आहे, काय बोलतात स्पोर्ट टाईप. तर त्याचं कायाकिंगचं नाव स्वामी कायाकिंग आहे. आपण जाऊ तिकडे. आणि तो एक चांगला शेफ असल्यामुळे तो जेवण पण तिथे म्हणजे देतो, व्हेज नॉन व्हेज. आणि काहीतरी त्याने ऑफर पण ठेवली आहे कायाकिंगवर, बिर्याणी काहीतरी फ्री आहे असं काहीतरी आहे. बघू, आपण तिकडे जाऊ तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली माहिती कळेल. आधी पहिला आम्ही ह्या आमचा उरकून घेतो, मग बघूया काय त्या पुढचा. टाइम काय आमका पूर्ण नाही. चला मग मंडळी पुढे बघूया. माझं दीर बघा मस्त मालवणी झालो, तो पण मालवणी निघरो फिरता. देवबागला
मरणाचं ट्रॅफिक आहे, सारखं गाडी चालवायला पण भेटत नाहीये. मरणाचा ट्रॅफिक, अर्धा मालवणी अर्धा मराठी मिक्स सगळा माझा. नजारे मात्र भारी आहेत ना व्हायचे. काय गीत झाडात झाडा. हे माझ्या सरांचा घर हा, सामंत सर आमका मॅथ्स शिकवायचे. आणि हा आमचा थिएटर हा, छावा मूवी लावून ठेवला नाही वाटता. काय मल्टीप्लेक्स चांगलो आपण देवबागचो. पहिला आमका कणकवलीक जाऊचा लागायचा. आता मोस्टली हयच जातात लोक वाटतात. लोक का टाइम तरी खया. मालवणचे लोक सकाळी 7 वाजल्यापासून जी आपली कामा करून सुरुवात करतात बिझनेसची, रात्री 9 वाजले तरी हे लोक कामच करत असतात. कालच आम्ही आई पप्पांका बघितलं ना, धड घरी जेवण बनवणार, बस सकाळी जे जातात बीचवर दुकान बिकान लावून जी बसतात, नंतर जी संध्याकाळी गर्दी असतात. बाबा रे बाबा. आता हे इकडे आहे ना, तुम्हाला सगळे हे भेटणार, स्कुबा करायला पाहिजे का, वॉटर स्पॉट, एवढं हे सगळे रेटिंग वगैरे आहेत. प्रायव्हेट बीच 500 रुपयाला देत आहेत. आणि मंडळी, ह्यो खरं सांगू तर माझं गाव हा, म्हणजे माझ्या बापाशीचा घर हयच हा. बापूस म्हणतोय कारण आमच्या मालवणीत पप्पांका बापूस म्हणतात, त्याच्यामुळे कोणी वाईट म्हणून घेऊ नकात. काहीतरी काम चालू आहे देवळाचा, सिद्धेश्वराचा मंदिर आहे. आणि माझं काका पण हयच काहीतरी काम करतात. एक्झॅक्टली खायच्या रिसॉर्टला काका माहीत नाही. योगिताचे पप्पा आमच्या. आणि हे आता देवबाग माझा एरिया आहे. ही माझी वाडी आहे. इथे माझ्या पप्पांचं घर आहे. अरे या अंकिताचं घर, या अंकिताचं घर. पण अंकिता गायब आहे ना. या हे सरळ चल, इकडनं गल्ली जाता अंकिताच्या घरात जाऊ. अंकिता गाडी हय लावता. आणि आता आम्ही आलोय संगमवर. संगम बघतो वायच. पर्यटक एवढे इलेत की भांडतात हयत, मारामारी करतात नुसते कालपासून. वारो खूप हा. ड्रोन उडवता काय बघूया, कारण वाऱ्यामध्ये ड्रोन आहे ना, स्टेबिलिटी नाही आहे ड्रोनला, त्यामुळे उडूच नाही शकत आहे. तरी पण बघूया, ट्राय करूया. काल आमचं ड्रोन मस्त उडलो, वाऱ्यात पण उडलो. तुम्ही बघू शकतास आमचं संगम, म्हणजे ह्यो समुद्र हे बघू शकतास तुम्ही. ह्यो समुद्र आणि ही खाडी या पुरी, आणि ही इथे संगम झालेलो आहे. बघा, हय माझा घर हा, म्हणजे माझ्या काकाचा घर हा. या पुढे हय बघला असतं त्या साईडिक गेलो असतो, पण टाइम नाही तितको, त्याच्यामुळे आपणाक रिटर्न जाऊचा लागताला. कारण आमचं पुढचा प्रवास हा 1.5 तासाचो जवळपास, जो की खवण्यात आहे. थंय तर म्हणजे स्वर्ग सुखचा. बीच इतक्या क्लीन आणि टाईट, म्हणून भारीच वाटता, बोलूच नाही शकत त्याच्याबद्दल. मध्ये मध्ये इंग्लिश शब्द येतात तेव्हाच माफ करा, सवय झाली या कॅमेऱ्याची, इतकी सवय नाही ना आमका. पण तुम्ही बघा, खूप छान आहे इकडे. थोडासा झूम करून दाखवते तुमका. हे बघा, भारी दिसता ना. आणि आमचे ड्रोन बाबा आता उडाक रेडी होतात. वायच नाटापटा चालली, मेकअप बाकी आहे त्यांचो. वारो लागता, कसो उडतलो. हा, तुका फोन दिवचो आला माका, थांबा.
तर मंडळी आता आपण आलोय खवणे बीचला आणि तुम्ही बघू शकता इथे कायाकिंग चालू आहे. आम्ही शोधतोय का आमच्या माणसाला, पण तो काय अजून भेटत नाही आम्हाला. आमका सांगल्या ना तुमच्या आधी मी इलोय आणि आता खय बाहेर झालो काय माहिती. बघूया चला खय असा तो. हे एक रिसॉर्ट आहे भारी, इथे रेस्ट करायला हरकत नाही. ब्ल्यू लगून करून रिसॉर्ट आहे हे. आता आम्ही आमच्या मैत्रिणीला शोधतोय. आम्हाला कळलं की ती इकडे आहे. बघूया कुठे आहे. आणि आमचा बुबू आवाज तर येता. आमची मैत्रीण इकडे बसली आहे आणि आमचा मित्र खय हरवलो काय माहिती. ते गेले कायाक. मग आम्ही जाणारच होतो आता. मी येईल ना तुमच्यासोबत. हे माझ्या मित्राचं कायाक आहे, स्वामी कायाक म्हणून. माझ्या मित्राचं नाव राजा मुंडकर आहे. तुम्ही जर कधी आलात तर इथे नंबर आम्ही मेन्शन केला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर मेन्शन करतोय. तर तुम्ही या. इथे सिंधुदुर्गातील पहिला ट्रान्सपरंट कायाक आहे आणि मेन म्हणजे ब्ल्यू लगूनच्या रिसॉर्ट जे आहे त्याच्या समोरच आहे. आणि इकडे अनिकेत रासम आणि श्वेता रासम चिल मारताना आणि हा माझा नवरा चिल मारताना. थांब रे काढिया आधी. मी हे कांदळवन आहे. तर मित्रांनो आमची सफारी एकदम मस्त चालली आहे. बघू शकता वाकले तर पडान बिडन तर भीती होती. कुठे अरे देखो हर्ष भाई आया हमारा. सगळी मजा करतात आणि ह्यो माका ना ॲनाकोंडाचं फिलिंग येता. त्याच्यात जी शूटिंग दाखवली आहे ना तसंच कायसं. सगळीजण मजा करतात. मजा पहिली माका वाईज भीती वाटली. म्हटलं उलटा बिलटा पडला तर फोन आणा. बाकी पाणी जास्त नाही हा, गळ्या इतकं पाणी असताला. बाकी भारी या. तुम्ही इलास तर माझ्या मित्राकडे खास करून या. माझं नाव सांगून या, अनिकेतचं नाव सांगून या. अनिकेत कुठे गायब झाला काय माहिती.
हे लहान मुलांसाठी बघा छान आहे ना, त्यांच्यासाठी पण सोय केली आहे लोकांनी. आणि माझा नवरा मला सर्व्हिस देतोय भारीपैकी. जीवाची मजा गाव म्हणजे भारीच. तर मंडळी आता आपण जेवायला बसलोय माझ्या एकदम खास मित्राच्या घरी. जेवणामध्ये हे व्हेज जेवण आहे, आमचे हे व्हेज माणूस आहे त्याच्यामुळे चपाती, भात, सोलकढी, ही परसबीची भाजी, चवळीची भाजी आणि डाळ. तुम्ही चालू करा. आणि हे इथे मच्छी कढी आहे. मच्छीमध्ये माझ्यासाठी खास वृंदावनने जाऊन मार्केटमधून म्हणजे कुडाळला जाऊन आहे, कुडाळला वृंदावन फक्त माझ्यासाठी जाऊन पापलेट घेऊन आला आणि मच्छीचं सार, सोलकढी, भात, चपाती. ह्याचा उपवास आहे, ह्याला काही जेवणाची गरज नाही रे, नको आहे ना. चलो अपन लोग स्टार्ट करते. आया आया खाना आया. तर मंडळी आम्ही जशी इल्लो तशी वापस चाललो आणि हा असा सिंधुदुर्ग काय ना रेल्वे स्टेशन दिसता एअरपोर्ट सारख्या, बट रेल्वे स्टेशन आहे आणि खूप छान रेल्वे स्टेशन आहे. आम्ही खूप मजा केली 2-3 दिवस आणि आमच्या हर्षने तर खूपच मजा केली. बहुत मजा आया. कायाकिंग केली, फोर्टला गेलेलो, शिवाजी महाराजांचा आम्ही स्टॅच्यू बघितला जो आता जस्ट परत एकदा बनला आहे, खूप छान. त्याच्यानंतर वॉटर स्पोर्ट केले, स्कुबा डायव्हिंग केली, पाण्यात पडलो, लागलं पायांना वगैरे, असं करून करून असं ॲडव्हेंचर आम्ही केलं आहे. आणि फायनली आज आम्ही चाललो आहे. बाकी आम्ही सगळ्यांना थँक्स बोलू ज्यांनी ज्यांनी आम्हाला मग खूप असं काय बोलतात ते पप्पा मम्मी ह्या लोकांनी खूप हेल्प केली, इकडे जा तिकडे जा. त्याच्यानंतर बटर जो माझा मित्र वृंदावन राजा बोलतात त्याला, त्याने आम्हाला कायाकिंगसाठी खवण्यामध्ये बोलवलं आणि खूप छान सर्व्हिस दिली. कोणाला इकडे यायचं असेल, कायाकिंगला जायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचा नंबर टाकते, तुम्ही नक्की या. तो खूप छान जेवण पण बनवतो, तर त्याच्याकडचं जेवण पण जेवण बघा. अस्सल मालवणी चव आहे. कोकम कढी तर खूपच छान बनवतो. त्याच्या मम्मीला मी थँक्यू बोलेल, आज आम्हाला खूप छान खायला घातलं त्यांनी. प्लस अनिकेत पण आला होता आमच्यासोबत. अनिकेत, बाबू, श्वेता, नाग्या सगळे आले होते. खूप मजा केली. सगळे गेले घरी आता आणि आम्ही आता निघाले मुंबईच्या दिशेने. आमची मजा आता संपली आहे, परवापासून आम्ही सगळे कामावर जाऊ. चला मग बाय. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आम्हाला सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.